गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तसेच आदरणीय सर्व पालकांना साष्टांग नमस्कार करतो. एखादी गोष्ट मला माहिती आहे किंवा एखाद्या व्यक्तीला मी ओळखतो, अशा प्रकारची वाक्य आपण कशी बोलू शकतो? समजा मी तिला ओळखतो, मी त्याला ओळखतो, मी त्यांना ओळखतो, मी माझ्या भावाला ओळखतो. मी माझ्या भावाला ओळखतो म्हणजे माझ्या भावाचा स्वभाव मला माहिती आहे या अर्थाने. राईट. मला ती गोष्ट माहिती आहे, मला तो विषय माहिती आहे, मला ती समस्या माहिती आहे. तर अशा प्रकारची वाक्य आपण कशी बोलू शकतो इंग्रजीमध्ये? तर बघा, आय म्हणजे मला आणि नो म्हणजे माहिती आहे किंवा मी ओळखतो. मग या आय नो नंतर आपल्याला एखादा शब्द घ्यायचा आहे. शब्द घ्यायचा नसेल तर आपल्याला एखादं वाक्य घ्यायचं आहे. पण आय नो म्हणजे मला माहिती आहे किंवा मी ओळखतो या अर्थाने इंग्रजीमध्ये आय नोचा उपयोग करतात किंवा प्रयोग करतात. मग या आय नो नंतर आपल्याला शब्द घ्यायचा आहे किंवा एखादं वाक्य घ्यायचं आहे. तर बघा, या ठिकाणी बाजूला मी उजव्या बाजूला लिहिलेलं आहे, नो म्हणजे ओळखणे किंवा माहिती असणे. म्हणजे नेमकं अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये KNOW नो हा जो शब्द आहे, हा नेमका कोणत्या अर्थाने वापरला जाणार आहे ते मी आपणास सांगत आहे, शिकवत आहे. नो म्हणजे ओळखणे किंवा माहिती असणे. आता बघा, वाक्य बघा, आय नो मला माहीत आहे. आपण म्हणतो ना एखादी गोष्ट, आय नो मला माहिती आहे. आय नो हिम मी त्याला ओळखतो. आय नो हर मी तिला ओळखतो. आय नो देम मी त्यांना ओळखतो. आय नो यू मी तुला ओळखतो. आय नो धिस मला हे माहीत आहे. म्हणजे KNOW नो या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे ओळखणे किंवा माहीत असणे. आय नो यू मी तुला ओळखतो. आय नो धिस मला हे माहीत आहे. आय नो दॅट मला ते माहीत आहे. आय नो व्हाय मला माहीत आहे का ते. आय नो हाऊ मला माहीत आहे कसं ते. आय नो इट मला ते माहीत आहे. तर बघा, या पॅटर्ननुसार आपण या पॅटर्नमध्ये बसणारी अनेक वाक्ये बोलू शकतो आणि आपल्या डेली कम्युनिकेशनमध्ये, डेली डायलॉग्समध्ये, कॉन्व्हर्सेशनमध्ये अशा प्रकारच्या वाक्यांचा आपण उपयोग करू शकतो. समजा मला जर कोणी विचारलं की तुम्हाला ड्रायव्हिंग करता येते का? तर मी म्हणेन आय नो मला माहिती आहे की ड्रायव्हिंग कशी करायची. तुम्ही त्या भूषणला ओळखतात का? मी म्हणेन आय नो भूषण मी भूषणला ओळखतो. तुम्ही रवीला ओळखतात का? आय नो रवी. तुम्ही रुपालीला ओळखतात का? आय नो रुपाली. तर अशा प्रकारची वाक्य आपण सहज बनवू शकतो. तर आपल्याला जास्तीचा सराव करता यावा त्यासाठी अजून काही माझ्याकडे वाक्य बघा, ती वाक्य बघूया. 11 नंबरचे वाक्य बघा. आय नो एव्हरीथिंग मला सर्व माहीत आहे. आय नो समथिंग मला थोडंफार माहिती आहे. मी दुसरं वाक्य तुम्हाला बोलून दाखवलं जी या वाक्यांमध्ये नाही आहेत. 12 नंबरचे वाक्य बघा. आय नो द ट्रूथ मला सत्य माहीत आहे. आय नो द वे मला रस्ता माहीत आहे. आय नो द ॲन्सर मला उत्तर माहीत आहे. आय नो द रूल्स मला नियम माहीत आहेत. आय नो युअर नेम मला तुझे नाव माहीत आहे. आय नो युअर फेस मी तुझा चेहरा ओळखतो. म्हणजेच काय, मी तुला यापूर्वी पाहिलेलं आहे या अर्थाने. आय नो द प्लेस मला ती जागा माहिती आहे. आय नो द टाईम मला वेळ माहिती आहे. आय नो युअर स्टाईल मला तुझी शैली माहीत आहे. आता शैली म्हणजे काय?
पद्धत, राईट? तर बघा आपण एकूण 20 म्हणजे 20 वाक्य अभ्यासण्याचा आणि शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून ह्याच पॅटर्नमध्ये बसणारी अजून काही वाक्य आपल्याकडे आहेत. त्या वाक्यांचा आपण विचार करूया आणि शिकण्याचा प्रयत्न करूया. बघा 21व्या क्रमांकाचे वाक्य. आय नो व्हॉट टू डू. मला माहीत आहे काय करायचे ते. आय नो हाऊ टू गो. मला माहिती आहे कसे जायचे ते. आय नो वेअर ही इज. तो कुठे आहे हे मला माहीत आहे. आय नो यू आर बिझी. तू व्यस्त आहेस हे मला माहीत आहे. आय नो यू आर राईट. तू बरोबर आहेस हे मला माहीत आहे. आय नो हाऊ टू ड्राईव्ह. मला गाडी चालवता येते किंवा गाडी कशी चालवायची हे मला माहीत आहे. आय नो व्हॉट हॅपन. मला माहिती आहे काय घडलं किंवा काय झाले ते मला माहिती आहे. आय नो ही इज कमिंग. तो येत आहे हे मला माहीत आहे. आय नो धिस इज हार्ड. हे कठीण आहे हे मला माहिती आहे. आय नो वी कॅन विन. आपण जिंकू शकतो हे मला माहिती आहे. तर जवळजवळ आपण 30 वाक्यांचा अभ्यास केलेला आहे आणि या 30 वाक्यांच्या मदतीने आय नोची कॉन्सेप्ट मी माझ्या परीने आपल्याला क्लिअर किंवा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, राईट? तर या 30 वाक्यांच्या मदतीने आपण बिलकुल शिका आणि अशा प्रकारची वाक्ये बनवा जेणेकरून आपल्याला बोलता येतील, लिहिता येतील, वाचता येतील आणि मी माझ्या स्वतःच्या अतिशय सोप्या भाषेत आपल्याला सांगण्याचा आणि एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, राईट? तर थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.